नमस्कार मित्रांनो. बिग बॉसच्या घरामध्ये विशाल आणि रुचिता या दोघांची प्रेमाची वेगळी स्टोरी चालली. आता काय नक्की चाललंय ते सगळं आपण पाहूया. तर मित्रांनो, काल नॉमिनेशनचा टास्क होता. आता नॉमिनेशनच्या टास्कमध्ये प्राजक्ताने अनुश्रीला आणि प्रभूला केलं. राकेशने प्राजक्ता आणि सचिनला केलं. तर जेव्हा विशालची बारी आली तेव्हा त्याने फर्स्ट नाव दीपालीचं घेतलं आणि दीपालीला बोलला, तुला भाऊ एवढ्या वेळा सांगून सुद्धा तू लायकी वगैरे काढतेस आणि ते मला पटत नाही. आणि तुला असं वाटत असेल की मी म्हणजे तुला काही चुकीचं बोललोय, ते व्हाईट स्किनवरनं जो तो बोलला होता सेल्स गर्लवरनं, त्याचं स्पष्टीकरण तो नेमकं नॉमिनेशनच्या वेळेला देतोय. आणि तो क्लिअरली सांगतो की मला इंडियन डस्की मुली आवडतात, मला रुचिता आवडते, मी तोंडावर सगळ्यांच्या सांगतोय मला ती आवडते. तर मित्रांनो, जेव्हा ती असं विशाल असं बोलतो, मला घंटा फरक पडत नाही लोक काय विचार करतात, पण मला रुचिता खूप आवडते. तर आता हे रुचिता जेव्हा पाहते तेव्हा ती ब्लश करत असते. तिला म्हणजे ठीक आहे, रुचिता ऍक्च्युली खरंच खूप लहान आहे, खूप मोठी नाही आणि विशाल तिच्या डबल एजचा आहे जवळजवळ. आता राखी आणि विशाल हे इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यामुळे राखीला त्याचा स्वभाव माहित आहे तो कसा आहे म्हणून. आता मी विशालचं पण कॅरेक्टर हे करत नाहीये, पण कुठे ना कुठे लहान मुलीला तो एक खेळवल्यासारखाच झाला आणि रुचिताचा गेम ऍक्च्युली चांगला आहे, भांडते करते काही असू दे, पण ती स्ट्रॉंग गर्ल आहे. आता जर ती ह्या प्रेमाच्या जाळ्यात जर पडली ना, तर मग झालं, विशाल पूर्णपणे तिला त्याच्या इशाऱ्यावरच हे करणार. काय वाटतं मित्रांनो, म्हणजे रुचिताचं वय लहान असून सुद्धा ती विशालच्या जाळ्यात ओढली जातीये असं वाटत आहे का का गेमसाठी हे सगळं चाललंय? तर आता दीपाली क्लिअरली म्हणते की जर तुमचं खरंच जेन्युइन असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स असंही ती बोलते, पण इथं जे ठेवलात ना रिलेशन, ते बाहेर पण ठेवा. हे बोलल्यानंतर मात्र रुचिताला एकदम मिरची लागल्यासारखी होते. बाहेर आम्ही ठेवू नाही ठेवू तो आमचा प्रश्न आहे, तू कोण आम्हाला सांगणारी, असं तसं परत उलट 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 बोलते. रुचिता आणि दीपाली दोघेही एकमेकांना कचा 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 करत असतात, त्यामुळं दोघं पण चुकतातच. पण रुचिताची लँग्वेज जरा खरंच खूप घाण आहे, सिनियरला पण ती अशी बोलतीये. तर राखी तर इवन सांगते पण मला माहितीये विशाल कसा आहे, तो इंडस्ट्रीमध्ये मुलींना यूज करतो आणि फेकून देतो असंही ती बोलते. तर माहित नाही आता नेमकं काय होईल, रुचिता खरंच प्रेमात आहे का हे सगळं गेमसाठी चाललं आहे विशालचं. विशाल तर गेम ओरिएंटेड आहे, त्यामुळं तो तिला जाळ्यात ओढतोय का काय, हे सगळं आपण पाहूया. पण मित्रांनो, त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.